दीपक, खूप बरं वाटलं रे, खूप बरं वाटलं मला. तू आलास माझ्या घरी, मला भेटायला आलास. तू माझा भाऊ आहेस म्हणून सांगतो. माझी संगीता कॅन्सरने आजारी होती, खूप त्रस्त झाली होती, त्रासलेली होती कॅन्सरनी. ती त्या हॉस्पिटलच्या सततच्या स्वाऱ्या, सततचं फिरणं, ऑफिसमध्ये सतत जाणं, त्याच्याने मी फार कंटाळून गेलो होतो रे, थकून गेलो होतो मी. अरे किती करणार, तिथं करायचा, हॉस्पिटलचा खर्च उचलायचा, आणि मनुष्यबळ नाही रे मला, मनुष्यबळ नाही मला मिळालं. खूप त्रासून गेलो होतो मी, पण कंटाळलो होतो. गेली, शेवट गेली, ती मला सोडून गेली. सोडून गेली मला, पण लवकर सोडून गेली रे मला. काय करणार, किती त्रास सहन करायचा. गेली, गेली संगीता. फार वाईट वाटतं रे मला आठवलं की, फार वाईट वाटतं. आणि मला एकच मुलगी आहे, एकच मुलगी मला, प्रणिता. 21 वर्षाची होती ती. एका यार बरोबर पळून गेली, पळून गेली. तिच्या मित्राबरोबर काय, हे घर सोडून निघून गेली, मला सोडून निघून गेली ती, मला सोडून. एकच मुलगी होती, एकच मुलगी. मी तिचा खूप शोध घेतला, खूप सगळीकडे विचारपूस केली, तिच्या मित्रांशी, इतरांशी, सगळ्यांशी शोध सुरू केला मी, पण काहीच पत्ता लागला नाही तिचा, प्रणिताचा काहीच पत्ता नाही लागला. किती किती शोधू मी तिला. शेवट मी पोलीस तक्रार केली, पोलिसांकडे कंप्लेंट केली की माझी मुलगी मला मिळत नाहीये. कुठे गेली अशी अचानक, कुठे गेली ती, आता कशी आहे, कुठे आहे, कसं चालेल मला काहीच माहित नाही, मला काहीच माहित नाही. खूप त्रास होतो. अजून किती यातना सहन करू रे देवा, किती यातना सहन करायच्या. मी एकटा पडलोय रे दीपक, मी फार एकटा पडलोय. काय करू तू सांग मला, सांग काय करू मी या स्थितीत. पोलीस कंप्लेंट केल्यामुळे माझी जी बदनामी झाली आहे ती कशी भरून निघणार. लोक सतत चर्चा करतात रे, सतत चर्चा करतात. बघा, यांची मुलगी एका यार बरोबर पळून गेली. मला माहिती होतं असंच काहीतरी घडणार आहे, पण हे असं घडणार आहे तिच्या बाबतीत हे मला नव्हतं माहिती. मी तिला खोदून विचारायचं प्रणिताला की काय ग, तुझं कोणाशी काही प्रेम वगैरे आहे का. नाही, काहीच नाही बोलली ती. आणि अचानक एक दिवशी ती मला सोडून निघून जाते. काय करणार रे, काय करणार, माझ्या भाग्यामध्ये काय लिहिले काय कोणास ठाऊक. बायकोचं असं झालं माझ्या. माझी मुलगी प्रणिता निघून गेली. आता मी काय करू रे, मी फार कंटाळून गेले माझ्या जीवनाला. मी काय करू सांग मला. अरे मी माझं काय बोलतोय, तुझं सांग रे, तुझं कसं चाललंय सांग बरं मला, सांग तू काय म्हणतोस. अरे तुला काय सांगू, माझं दुःख तुझं आणि माझं दुःख थोडंसं सेमच आहे. तुला माहितीये माझी नोकरी होती, खूप चांगली नोकरी होती, करोनाच्या काळात गेली. काय करणार, पैसे कुठून आणणार, प्रश्न हाच आहे, पैसे कुठून आणणार. आणि तुला माहितीये मला अजून मुलबाळही नाही, तर बायको मला खूप त्रास द्यायची आणि अजूनही ती त्रास देते मुलावरनं. खूप बोलते, खूप भांडणं होतात आमची. पण मी एक छान निर्णय घेतला, तो म्हणजे माझ्या हातामध्ये एक आर्ट होती, ती म्हणजे चित्रकला. मी खूप लहानपणापासून, तुला माहितीच आहे, मी लहानपणापासून खूप छान छान चित्र काढायचो, स्केचेस काढायचो माणसांची, मुलांची. तर मी हल्ली स्केचेस काढून लोकांना विकतो, समोरासमोर लाईव्ह स्केच काढतो आणि त्याला मी देऊन टाकतो, कधी ब्लॅक अँड व्हाईट तर कधी कलर. मग अशा रीतीने माझा हा आतापर्यंतचा आलेला 5-6 वर्षाचा अनुभव आहे. खूप आनंद मिळतो, खूप. मी माझं दुःख केव्हाच विसरतो. तूही विसरशील, तूही असं काहीतरी कर भावा, तूही काहीतरी कर असंच, समजलं. आता मी खूप खुश आहे. सतत स्केचेस काढल्यामुळे मी माझं मन हलकं करतो आणि आनंद मिळवतो. बस चला
तुझं काय आणि माझं काय सगळं सारखंच आहे रे दुःख. काय करणार या देवापुढे, काय करणार. चला चहा प्यायची वेळ झाली. आपण दोघं छानपैकी घरात जाऊन चहा घेऊया मस्त पैकी. चल चल चल.